नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. चरित्र उच्चारी रूपाच्या आधारे गोजरिया. आजची जी गोपी काय मला तिला रूप दर्शन झालं, काय रूप माधुर्यातून दर्शन दिलं, जीवनामध्ये आनंद देऊन टाकला. आजच्या त्या रूप माधुर्यामध्ये डोक्यावर हंडा घेतला आणि दिशेत त्याला विचारायचं कोणी गावी आई सांगा हा विठ्ठल, जरी ठवा शेल तुम्हा गुणा भेटी रांगी पंढरीनाथा. जुरोली पांघरा हो पाहे आता येई पंढरीनाथा भेटा. देवा करता झुरलं पाहिजे, आपण संसारा करता झुरणारी माणसं आहेत, आपण संसारा करता रडणारी माणसं आहेत. अलग लक्षात, जे देवा करता रडले त्यांच्या करता परमात्मा रडला. विठाला त्यांच्या करता देवा करता रडवा माणसाने. गवळण मानती शोधेला कुठे रे साला कालथ सुंदरीला सांगे रो मजना अक्रूर भाते बाईने साजरी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. गोड वर्णन आहे बाबा. आजही तुमच्या पुळीवर तू पिऊ देत नाही, चिंता करू नका बरं का. रात्री सगळं तू एकट्याने आणलं. विठाला वेळ रात्री बी वेळ सीमितच मिळाला आपल्याला, तास सव्वा तास. आणि आता बी मला थोडासा वेळ, पण चिंता करू नका, थोडस तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल मागं पुढं थोडस बरं का. रथी चढले वनमाळी. काही म्हणा तुम्ही महाराज, मातृत्वाचा नादच करायचा नाही म्हणून गोपिका बांधल्या त्या. मातृ हृदयाचा नादच करायचा नाही. ज्या घरात हे मातृत्व नाही महाराज त्या घरामध्ये ना कधीच करमणार नाही तुम्हाला. 2 दिवस माऊली घराच्या बाहेर जाऊ द्या, अख्या घराचा धिंगाणा करून टाकतात. हे विठाला मातृत्वाला तोड नाही. मग यत्र नारेस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अलग लक्षात. तर महत्वाचा मुद्दा आहे जीवनामध्ये मला गोपी भाव घेऊन आलेल्या ह्या गोपिका देवा करता रडावं. देवा करता काय त्यांची अवस्था हो. इथे बघा तुम्ही, इथे आमच्या माऊल्याची मला तुम्ही संख्या बघा, आमच्या पुरुषाची संख्या बघा, त्यांच्या बसण्याची पद्धती बघा, अशी रांग बघा, अशी रांग बघा, कशी रांग बघा, तुम्हाला रांगेतच दिसतील. कापूस लावल्यावर कसं कोणत्याही धुऱ्याला उभा राहा, हा कापसाची ती रांग अशी इथून तिथून दिसते नाही का, तसं बघा तुम्ही समोर कशी रांग बघा. इकडे तिकडे दिसणार नाही, सगळ्या रांगेत दिसते. मुंग्या चालते ना, मुंग्या रांगेत चालतात. मुंगळे एक तरी रांगेत बसले की कोणी, मुंगळे कुठं रांगेत चालतात का बरं. बसले ते असे बसलेत की जिथं माझी नजर जावं ना नेमकं तिथं टक्कल पडलेल्या महाराज त्या कुणाला नाही बरं का उद्देश. एखाद्याला टक्कल पाड्यावर कसं भावताले की संमती मोकळा असते, तसं नेमकं इकडे काय बाजूला बसले तर इकडे काय बाजूला बसले. जिथं मला पाहायचं तिथं अख्खं टक्कल ठेवलंय. विठाला मला काही इकडे काय डेकोरेशन घ्यावं लागतंय, कधी इकडे डेकोरेशन बरं का. पण विनोद म्हणून बोलता बरं का तुम्हाला, म्हणजे काही उपदेश म्हणून नाही. गोपी भाव घेऊन आलेल्या त्या गोपिका आल्यानंतर मला त्या भगवान परमात्म्या करता डोक्यावर हंडा घ्यायचा, त्या देवा करता झुरलं पाहिजे बा. रथी चढले वनमाळी. आलं बाबा पुत्र. रात्री पण 2-4 कुत्रे येऊन गेले असं कोणी म्हणायला नको. बडे महाराजाच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं नाही का. माणसात आले पण कुत्रे बी महाराज या गावातले आले बरं का. भाग्यवान गाव आहे तुमचं. विठाला ही का पाळी येते शास्त्रीय कारण तुम्हाला सांगतो पुन्हा, जाऊ द्या आता. जर कीर्तनामध्ये माणसं मंडपात आली नाही आणि इकडे तिकडे बोंबलत फिरले तर त्यांना या जोडीओनीत जावं लागतं. त्याच्याकरता मी तुम्हाला प्रमाण देईल बरं का. पुराव्यानिशी बोलतोय. काही काही माणसाला 7 दिवस जर म्हणलं ना हो चला ना मंडपात, बाबा इकडे वाट्यावर ठळलं काय करे या ठळकातल्या जाती 7 दिवस मंडपातच येत नाही. विठाला विठाला त्यांच्यावर ही पाळी येते फिरायची. त्याच्याकरता मी तुम्हाला पुरावे पण देईल नंतर. त्याला महत्वाचा मुद्दा असा आहे. काय सांगत होतो तुम्हाला कीर्तन गवळणीचं उदाहरण सांगतो मला. ते आल्यानंतर भगवान परमात्मा रथामध्ये बसले. रथी चढले वनमाळी अकांत
जसा चिखल होतो महाराज असं पाणी व्हायला लागले इतक्या राणी उगाच भगवान परमात्म्याने त्यांच्याकरता अवतार घेतला नाही. कारण खरं प्रेम स्वरूप जर कोण असेल तर फक्त गोपिका. म्हणून गोपीचे करता जो सेपरेट अवतार घेतला तेवढाच एक अवतार करोड अवतारामध्ये परिपूर्णतम अवतार होता बुवा विठाला. अशा परिपूर्णतम अवताराने मला त्या भक्तीच्या पुढे रांगत रांगत जावं. या गोपिकेने विचारावं यही मेरा श्याम आया है न गोकुल में पता पाया है न वृंदावन में नजर आया है. आणि कुणीतरी मला त्या गोविंदाची शुद्धी सांगा. आणि काय भाग्य मला तिला दर्शन दिलं ना. तिचं मन निर्मळ झालं आणि देवाने दर्शन दिलं. तळवे तळ हात नका बरं. तळवे तळात त्याचं वर्णन केलं साधू संतांनी. कोण होती ती गोपिका काय होतं तिचं नाव. गवळण जसवंते पै सांगे आले या कृष्णाचे ने मागे हे ने ओ श्रीरंगे नवनीत माझे बक्षिले चित्त चोरेले नंदाच्या नंदनी सावळे रुपडे चोरटे चित्ताची पाहिला पाहिला नंदाचा नंदना. चित्ताचे चैतन्य झाले. माझ्या ज्ञानोबाला विचारा. माऊली म्हणतात मी गोपिका बनून गेलो त्या काळामध्ये. काय झालं देवाला पाहिलं. त्याला रूप माधुर्य म्हणतात. देवाची अगणित असे माधुर्य आहेत महाराज. रूप माधुर्य वेणू माधुर्य भाव माधुर्य अलग लक्षात. त्याच्यामध्ये महाराज हे रूप माधुर्य त्या गोपिकेला दाखवलं जीवनामध्ये कृतार्थ करून दाखवलं. माझ्या ज्ञानोबाला म्हणतात त्या रूप माधुर्यामध्ये मला आनंद मिळाला. मला जीवनामध्ये आनंदाचा रस मिळाला. आनंदाचा काळ माझ्या जीवनात झाला. ज्ञानोबाचं प्रमाण सांगतो मला. न मला देखील कृष्ण रूपी बिंबा. काय गोड गोड प्रमाण आहे. आज फक्त प्रमाण माझ्या बाबा करता करणारे मी अमृत बाबा करता बरं. आज थोडीशी विनोद कमी. आजची माझी जी कीर्तन रूपी सेवा बाबाला मी समर्पित करणार आहे आणि मनातून अंतकरणातून हे पुष्प मी त्यांना समर्पित करतो. न मला देखील कृष्ण रूपी बिंबा समाधान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर मन हे ईश्वराकडे गेलं पाहिजे. आणि ईश्वराकडे गेलेलं मन हे शुद्ध असलं पाहिजे. अशा शुद्ध मनाची चोरी केली. त्या गोपिकेचं मन चित्त निर्मळ झालं. जीवनामध्ये अर्धता निर्माण झाली. तो परमात्मा भेटेल का नाही. आणि अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. पश्चातापेन शुद्धता असं म्हटलेलं आहे मला शास्त्रामध्ये. अहो सोपा शब्द आहे. तळमळ म्हणजे काय. लय डोक्याला ताण द्यायची गरज नाही. पाण्यातला जो मळ तो तळात बसला पाणी निर्मळ होत बरोबर. तसं महाराज मनातले काम करत होते विकार तळात बसले शांत झाले की मन निर्मळ होत. आणि मन निर्मळ झालं की देहच गोकुळ बनतं हे लक्षात घ्या. कुठं बोंबलत फिरायची गरज नाही. आणि जाणीवने आणि जबाबदारीने बोलतो या देहालाच महाराज गोकुळ बनवावं. साठविला दाता तो गुणामिंद्रिय कुल नाम समुदाय या देहालाच गोकुळ म्हटलेलं आहे. त्या गोपीजीने मला देहालाच गोकुळ बनवलं. परमात्म्याला इथे साठवलं. तुम्ही म्हणाल कशावरून. तुम्हाला एक प्रमाण सांगतो म्हणजे मला तुमच्या लक्षात येईल. मला वाटतं नाथ महाराजाची गवळणी बरं का. नाना परी समदाविते
चाली बरं का माझ्या बंकट स्वामीकडून या मंडळीकडे आल्या. त्या कुणाच्या चालीत? बंकट स्वामीच्या चालीत. या चालीचं जतन ह्या मंडळीने केलं बघ. लक्षात घ्या. म्हणून आज आपल्याला ह्या चाली मिळाल्या. आलं का लक्षात? हे आपल्या बापाच्या चाली नाहीत, हे आपल्या बापाच्या चाली. विठाला प्रमाण आहेत महाराज. नाना परी समजाविते परिणराहे श्री हरी दही भात कालवणे दिला वेगी झडतरे कडेवरी घेऊनिया फिरले मी द्वारे राधे 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 घे श्याम सुंदरा राधे घे श्याम सुंदरा. काय आता पुढचे प्रमाण शेवटचं प्रमाण म्हणून दाखवतो. राधा घेऊन हरिला त्वरे जात मंदिरी. भक्ताचं मन मंदिरी बरं का. तुका म्हणे मनोमंदिरी, तुका म्हणे गजकेशरी आपुल्या मनोमंदिरी. ज्याने आपल्या मनमंदिरामध्ये भगवान परमात्म्याची प्रतिष्ठापना केली ना त्याच्या जीवनामध्ये महाराज गोकुळ तयार झालं आणि या देहामध्येच महाराज तो आनंदाचा काला झाला. वेठाला राधा घेऊन हरिला त्वरे जात मंदिरे हृदय मंचके पहुडविला श्री हरी. एका जनातनी हरिला भोगिला सुंदरी राधे 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 घे श्याम सुंदरा राधे घे श्याम सुंदरा. असं देवाला घेता आलं पाहिजे, हृदयात साठवता आलं पाहिजे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. काला काला म्हणजे काय? साधना करून ज्या दिवशी महाराज या देहाचं देहत्व बाद करून ज्या दिवशी या देहालाच गोकुळ बनवतो. गुणाम इंद्रियन करुणाम समुदाय या देहालाच गोकुळ म्हटलेलं आहे. अशा महाराज त्या गोकुळामध्ये प्राप्त झालेल्या त्या गोपी विठाला जुनी मंडळी बर का. दणकेबाज आमचे तानाजी मालुसरे होते बा. असं म्हणतात 9-9 10 लिंब जरी एका मिशीव ठेवलं ना तरी ती मिशी वाकडी होत नव्हती. वा विठाला आता तर सांगणारा सकट सगळे साफसफाई करून आली बर का. काय नाही आता फक्त स्टँडला जाऊन टाळी वाजवायची. हजाराचा धंदा झालाच म्हणून समजा. जुनी माणसं होती बर का. आता साधू संत मंडळी कधी दाढीला महाराज जटाला कधी कात्री लावत नव्हते. आमच्या मावल्या सुद्धा कधी महाराज केसाला कात्री लावत नसायच्या. पूर्वीच्या मावल्या केसाला कात्री लावणं म्हणजे मरण काय दुःख व्हायचं त्यांना. आता कुठं कुठं कात्री लावू द्या. नको नको तिकडे नको. कशाला उभं महाराज नसलेला कुठं अंगावर घ्यायचा. पण ते काय काय लावतील त्याचाही मिळ नाही. ते पांढरं पांढरं असतं त्याला काय म्हणतात स्नो. ते लावत जाऊ नका बरं का मावलो. त्या अमेरिकेच्या लोकांचा शेंबूड काढून आणलेला असतो तो. उगा दुसऱ्याचा शेंबूड आपल्या चांगल्या तोंडाला लावत जाऊ नका. सुद्धा फवारणी छे बरं का. लय प्रमाण ऐकून डोकं तापलं की थोडीशी फवारणी करायची. बरोबर लोक फ्रेश होतात. हा आता गो आलं बरं का चालीवर. विठाला विठाला. हे ज्याला सूत्र साधलं त्याचीच कीर्तन. लोक म्हणतात विनोद विनोद. नाही नाही फक्त फालतू विनोद करू नये. 9 रसामध्ये महाराज विनोद हे एक रस आहे. आणि गोपिकेला जे रंगवलं ना ते हास्यामधून रंजन केलं गोपिकेचं. विठाला विठाला. तर मुद्दाम मी मला तुम्हाला सांगतो त्या गोपिकेला दर्शन झालं. तिला आनंद मिळाला. कर्मपरसृती होती. रूपदर्शनाने महाराज आलं लक्षात. रूप माधुर्यामध्ये अनेक जणांना आनंद मिळाला. रूपे गुंतले लोचन पायी शिरा रूप पाहता लोचने सुख झाले वासादने सुख झाले वासादने साधू संताला आनंद मिळाला.
मला जेवढे आठवते तेवढे सांगतो. रूप पाहता लोचने सुख झाले हो साधे. या सुखाचं नाव आहे काला. त्याच्याकरता साधना करायची, त्याच्याकरता सप्ताह करायची, त्याच्याकरता महाराजाशी गुरुवर्य मंडळी बोलवायची, त्याच्याकरता हा खर्च करायचा, ही महाराज मंडळी बोलवायची, कीर्तनकार बोलवायचे, महाराज गाणारे वाजवणारे बोलवायचे. एवढा मोठा जो खर्च करायचा नाही आनंद करता. तो आनंद फक्त परमात्म्याकडे मिळतो, बाकी क्षेत्रात तो आनंद नाही. अलग लक्षात. रूप पाहता लोचने सुख झाले हो साधणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, सर्व सुखाच्या घर बापरुखमाजीवर, सर्व सुखाच्या घर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या घर तो हा बाबा विठेवर, सर्व सुखाच्या घर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाच्या घर म्हणे निवृत्तीचा ज्ञानेश्वर, सर्व सुखाच्या घर म्हणे चोखा महार, सर्व सुखाच्या घर निळा म्हणे शारंगधर, सर्व सुखाच्या घर आता नाही पाठांतर. नाही तुमच्या भरपूर पाठ आहे हो. आमचे वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे, बसलेल्या मंडळीच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ, टाळकरी मंडळीच्या मालिकाची मालिका पाठ. आता रूप पाहता लोचनी म्हणलं तरी महाराज ते मोबाईल काढतोय. रूप पाहता लोचनीला विठाला विठाला. बसलेल्या मंडळीच्या ग्रंथच्या ग्रंथ पाठ, टाळकरी मंडळीच्या मालिकाची मालिका पाठ, कीर्तनकाराच्या फक्त कडवेच पाठ. म्हणजे सगळ्यातून हुकलं ते महाराज आळंदीला संस्था काढतोय विठाला विठाला. मग दिंडीचा मालक बनतोय. हे वेदांत वाचस्पती अण्णा म्हणायचे. चला पुढे. अनेक प्रकारचे 29 ते 30 प्रकारचे प्रमाण मी पाठ केले होते, पण विसरलो लॉकडाऊन मुळे बरं का. असा सर्व सुखाचा तो आनंदाचा कंद सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. पहिली जी गोपिका होती त्याला दर्शन दिलं आणि दर्शन देऊन तिला आनंद दिला, त्याच्या चित्ताचं हरण केलं बरं का. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम याचा आधार चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. लक्षात. चित्ताची चोरी फक्त परमात्म्याला करता येते, दुसऱ्याला करता येत नाही. आणि म्हणून मला त्याची चित्ताची महाराज चित्ताचं चैतन्य झालं आणि जीवनामध्ये मला त्याच्या ही अनुभूती आली. अनुभूती आल्यानंतर तिला आनंद मिळाला. दुसरी ज्या सुना म्हणून आपल्या लेकी म्हणून आलेल्या होत्या ना, त्या लेकी म्हणून आई कोण असा मधुर वेण तो मृदू मधुर मधुर वाजवे तो वेणू एने गोपिका वेदिला प्राप्त झाल्या ब्रह्म सुखा वाजवे तो वेणू आदरी धरणे आदरी धरणे. ऐकायला बरं वाटतंय, पण त्याला कुठं बरं वाटतंय. ते बांधलंय समोर ते त्याला बरं वाटत ना. अधरी धरून वेणू किती चालीतून किती महाराज काय संकल्प असेल देवदारी. माऊलीच्या दरबारात आम्ही राहतो आणि भक्त मंडळी बरं. आपल्याही गावची काही साधू मंडळी तिथे आहेत. किरण महाराज आहेत, अजून भरपूर आमचे माऊली वगैरे नाही का. तुम्हाला सांगतो महाराज, जर वारकरी संप्रदायातल्या जर चाली बसवायच्या म्हणल्यानंतर कमीत कमी 12 वर्ष लागतात बरं का. कमीत कमी 12 वर्ष त्याचं संचलन करण्याकरता इतक्या चाली संप्रदायामध्ये. पण आपण अशी मोठ्याची करंटी माणसं आहेत महाराज, एक चाल सुद्धा आपल्याला नीट जमत नाही. अख्खा आयुष्यभर भजन एका चालीवर. ती चाल जर कोणी खोडीपणाने महाराज खोडी करून दुसऱ्याने म्हणली ना, ती म्हणते माझी चाल तू का म्हटला, तुझ्या बापाची कधी. अरे ती संप्रदायाची चाल आहे. विठाला विठाला भरपूर आहे, त्याच्यात वेळ जाईल फक्त. त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं फक्त दिग्दर्शन करायचंय. आधरी धरून वेणू वेणू वाजविला कोणी नेणू. तो वेणूचा नाद ऐकल्यानंतर महाराज काय झालं, त्याची बुद्धी स्थिर झाली. आणि एकदा का बुद्धी स्थिर झाली, योग चित्त वृत्ती निरोध हा योगाचं सूत्र आहे बाबा. एकदा का बुद्धी स्थिर झाली की अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण स्थिर झालं ना
की अंतःकरण स्थिर झालं की परमात्म्याचं प्रतिभान होतं आणि मग भगवान परमात्म्याची मला ती अनुभूती येते. जीव शिवाचं ऐक्य होतं. त्या तत्वाशी तो मनुष्य तो साधक जोडला जातो. दुसरी जी होती ना तिला विणू माधुर्यातून, पहिल्या गोपिकेला रूप माधुर्यातून, आता तिसरी गोपिका होती ना महाराज ज्या ज्ञान प्रसृती होत्या, सोना म्हणून सासवा म्हणून आलेला, आज तिचं वर्णन ज्ञानोबा काय करता. सहज महाराज तिने काय केलं, सुनेला जमत नाही म्हणून तिने आपल्या त्याचं हे दूध घेतलं आणि विकायला निघाली. पण जाता जाता परमात्मा छोटासा छुम 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 करत असा समोरून निघून गेला आणि देवाला पाहिलं आणि ते मन त्या देवाबरोबर निघून गेलं. मोकळा डेरा घेऊन निघाली ती कुठे, दूध विकायला. आणि तिथे गेल्यानंतर महाराज तिने म्हणायला पाहिजे होतं, दही घ्या दही, दूध घ्या दूध, लोणी घ्या लोणी, पण म्हणायची गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. आणि परमार्थ ठिकाणी असं जर विचित्र वागल्यावर त्याला बोलणारे काय कमी असतात का. परमार्थिक चुकला की महाराज सगळे लोक त्याला बोलत राहतात. हा तू बोला ना असं करायचं झालं सुरू सुरू, बोलणारे कमी नसतात परमार्थिकाला. तसं महाराज बघा दही दूध विकायला आली, हा ते गोकुळचं येड आणि काय म्हणतंय बघा बघा म्हणले, कुचर वाट्यावरचे लागले नाव ठेवायला. आताच नाही, मी म्हणतो चांगला कार्य करणारा एकही धर्माचा आणि पंथाचा, ज्ञानोबा तुकोबराय पासून किंवा दुसऱ्याही पंथाचे घ्या, एकालाही या समाजाने नीट जगू दिलं नाही. एकाही साधूला नीट जगू दिलं नाही आणि हल्ली जगू देत नाही. एकाही साधूला कोणाला खेळी ठोकून मारलं, कोणाला विष मारून मारलं. काहींनी मला सदैव वैकुंठाला गेले, काहींनी समाधी घेतली. मला ते उचापात्या नाही करायच्या, पण संत म्हणलं साधू म्हणलं की त्यांना नावं ठेवणारे जगामध्ये करोडो माणसाचे कोटरवाच्यावर बसलेले असत. तसाच प्रकार या गोपिकेच्या जीवनामध्ये घडला. देवाला पाहिलं चित्त देवाबरोबर निघून गेलं का, चित्ताचे चैतन्य चित्त चैतन्य रूप झालं. आणि मग मला तिला दहीदूध विसरली आणि म्हणायची गोविंद घ्या. बाकीचे लोक त्याला नाव ठेवायचे. आता बी काही कमी नाव ठेवतात का. आता ते महाराजांचं काय नाव मला माहित नाही, ते चष्म्यावर बसले, त्यांनी गंध लावलाय समोर. तुम्ही तुमच्यासारखे जर काही दिसले ना गंधावरे, काय महाराज जय हरी, लयच इंडिकेटर लावला. आता इंडिकेटर गाड्या लावतो का महाराजाच्या कपाळाला. असे काही शहाणे भेटतात ना, ते गंधाला इंडिकेटर म्हणतात. त्याला म्हणावं लागतं भाऊ तुझ्यासारख्या डायनामा खराब झालेल्या गाड्या येऊन धडकू नये म्हणून इंडिकेटर लावून चालवावं लागतंय विटाला. असाच प्रकार या गोपिकेच्या जीवनात घडला बरं का. त्या गोपिकेची महाराज अवस्था पाहिली. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, किंवा तुका म्हणे अंगे व्हावी ते आपण तरीच महिमा नाही रकळू, किंवा महाराज संत ते कवन हे जाणे पुन केशवराज. फक्त तिघालाच संत होते, ते एका अंगाने संत व्हावं मग संताची उंची कळते. दुसरा मुद्दा संतांनी सांगावं की महाराज हे संत आहेत, आणि तिसरा मुद्दा असा आहे की देवाने सांगावं हे संत आहेत बरं का. तसं त्या सामान्य लोकातल्या त्या महाराज वृंदावनच्या गोपिकेला, त्या मथुरेच्या गोपिका नावं ठेवायच्या. म्हणून आता तुम्ही विचार करा, गावात जरी काही नास्तिक असले तर मला सात्विक काही असतातच ना बुवाजीच्या सानिध्यात आलेली. आता आपल्या एका भक्ताचा काहीतरी थोडासा महाराज अपमान होतोय म्हणून एक गोपिका गेली शहाणी सुरती. तिला कळालं की हिची अवस्था काय झाली. तिने जाणलं की हिला देवाचं दर्शन झालंय, हिची अवस्था जी आहे तिचे भाव जाणले. तिच्या जवळ गेले, असं काय करतात, चला आपल्या घरी. ते बाकीचे लोक तुम्हाला नाव ठेवतात. काय नाव ठेवतात. एक जण आली पळत पळत, तिला म्हणले दे बरं पाव शरगोपाळ. हे म्हणते ना गोविंद घ्या कोणी जाऊन. तिची परीक्षा घेतली एक जणांनी. तर महाराज भगवान परमात्म्याला थोडी या माझारी कानोबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. परमात्म्याला लोण्याचं रूप घ्यावं लागलं तिथं पावसाळाचा भाव. अलग लक्षात. म्हणून महाराज जीवनामध्ये जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणी. हा माझा आठे अवतार, अनंत अवतार म्हणायचं. अनंत अवतार घेशी भक्ताकार, घेशी भक्ताकार. तुझे निडरी कोटे चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य
वदना सहस्रदीपे बघायची. अशा भगवान परमात्म्याचं रूप आहे, ते रूप पाहिलं आणि सगळंच विसरले महाराज. आज चहा भंगातली गोपिका. मग तिला बरोबर घेतलं, घरी घेतलं, तिला चहा पाणी. आता त्यावेळेस होता का नाही देव झाले, आताच्या भाषेत चहा पाणी पाडलं. पुन्हा तिला काय केलं, भुलीच्या स्टॉपवर घेऊन गेली. इकडे जर गेले तर संसारला जा, इकडे गेले तर पांढुरण्याला. आता व्यवस्थित जा, बाकीचे लोक नावं ठेवतात. पण ही कुठं महाराज निंदा आणि स्तुती ऐकायला शिल्लकच कुठं राहिली होती. ज्या मनाने हा सगळा व्यापार होतो ते महाराज मन बंद पडलेलं होतं. अलग लक्षात चित्ताचे चैतन्य झालं होतं. पुन्हा थोडीशी पुढे गेली महाराज, दुसऱ्याच गल्लीमध्ये निघली. पुन्हा हे कुचारचे लोक होते, म्हणले काय वेड्याला सांगून उपयोग आहे. पुन्हा हसायला लागले. पण तिची अवस्था नाही कान तई ठाई अशी अवस्था झालेली. पुन्हा ही गोपिका पळत पळत गेली. का ग, अरे बाकीचे लोक तुम्हाला नाव ठेवतात, मी तुम्हाला रस्ता दाखवलाय, तरी सुद्धा तुम्ही दुसरीकडे जाताय. नेमकं झालंय काय. त्यावेळेस त्या दोन गोपिका भुलीच्या स्टँडवर एका बाजूला उभ्या राहिल्या आणि मग त्या दोन गोपिकेची चर्चा माझ्या तुकोबारायने पाहिली. जगद्गुरु तुकोबारायने ती महाराज चर्चा, तुम्हाला आम्हाला त्याचा फायदा व्हावा भक्तीचा. भक्ती कशी करायची, भक्ती कोणासारखी असावी. यथा व्रज गोपिकानां, नारद महर्षी सारखे मला 14 भक्त आहेत. त्याच्यात दुसरा क्रमांक नारद महर्षीचा आहे. प्रल्हाद, नारद, पराशर, बघा मला 17 जणांची यादी आहे. दुसरा क्रमांक पण त्यांनी सुद्धा म्हणा यथा व्रज गोपिकानां. कबीर कबीर क्या कहे, जाइए यमुना के तीर, एक एक ग्वालन के प्रेम में बह गए कोट कबीर. कोट्यावधी कबीर महाराज असे वाहून जातील त्या गोपिकेच्या भक्तीमध्ये. अशी भक्ती करणाऱ्या त्या गोपिका, अशा गोपिका महाराज तिथे दोघे उभ्या राहिलेल्या. आणि त्या गोपिका विठाला विठाला त्या गोपिकेची चर्चा सुरू झाली. तुकोबारायने महाराज ते पाहिलं आणि ते आज अभंगामध्ये विदित करतात. मथुरेची गोपिका वृंदावनाच्या गोपिकेला विचारते, त्यावेळेस त्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यावेळेस सांगते, तुला रस्ता जरी सांगितला, पूर्वीची माणसं वाटेला लावायची. मी तुला वाटेला लावलं तरी तुला तुझी वाट सापडत नाही. आताची माणसं वाटेला लावत नाहीत, वाट लावतात. विठाला विठाला आता तुला वाटेला लावून सुद्धा तुझी वाट सापडत नाही. नेमकं काय झालंय तुला, त्या अभंगाच्या प्रथम चरण सांग. समोरच्या गोपिकेचे उत्तर महाराज ही गोपिका देते. मै भुले घर जाणी बाट गोर सभेचे आले होते तर विकण्याकरता. पण येता येता महाराज परमात्मा तो रांगतानी पाहिला आणि रांगतानी पाहिला त्याचा परिणाम असा झाला की माझ्या जीवनामध्ये ही भाव अवस्था निर्माण झाली. मै भुली घर जाणी बाट गोर सभेचे ने आई हाट. बरोबर तू विसरली, पण कुणामुळे विसरली, त्याला काही नाव गाव त्या अभंगाच्या द्वितीय चरणात
बुवाजीच्या चाली बरं का, काय गोड चालीत आपणही म्हटलं तरी किती आनंद वाटतो. त्यांच्या कंठातून महाराज पवित्र होऊन आलेले आहे चाली. का ना रे कुणामुळे तुला हे प्राप्त झालं? त्यावेळेस ती गोपिका महाराज वृंदावनाची गोपिका मथुरेच्या गोपिकेला कबुली जबाब देते, माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडलंय ते कोणामुळे? तर कान्हा रे मन मोहनलाल, त्याचा परिणाम असा झाला सबई विसरू देखे गोपाल. आणि त्यांचं दर्शन झालं म्हणून परिणाम असा झाला, व्यवहारातलं सगळंच विसरले बरं का. काम धाम सर्वही विसरले राधिका हरिभजने रंगले, असा परिणाम झाला. घरातलं सगळंच विसरले बरं का. विसरल्या कामधंदा नाही मर्यादा, हरपला देह भाव. गोपीला सांगते देह भाव हरपला माझा बरं का. आणि त्याचा परिणाम असा झाला महाराज, मला चराचरामध्ये परमात्मा दिसायला लागला. जनन उभ्या अवघा जनार्दन झाली संध्या, संदेह माझा गेला. जनन उभे अवघा जनार्दन, अरे या जनता जनार्दनच मला मला देव दिसायला लागला चराचरामध्ये परमात्मा. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याम जगत. काय झालं? देवाचं दर्शन झालं तर ती अनुभूती सांगते, मी देवरूप झाले मला चराचरामध्ये परमात्मा अनुरेणूमध्ये. हरीचे आदासा हरिदाही दिशा भावी जैसा तैसा हरिक विष्णू वै जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ. अलग लक्षात, जिकडे तिकडे परमात्मा दिसायला लागला. आणि म्हणून ती गोपिका म्हणते, बरं ठीक आहे तुला परमात्मा दिसतो, पण एक तुला प्रश्न विचारू का? अजून एक प्रश्न विचारला बरं का मथुरेच्या गोपिकेने वृंदावनाच्या गोपीला. का? जवळजवळ 2 तास झाले आपण इथे चर्चा करतोय, पण तेव्हापासून तू एका पायावर का उभी? त्याचं कारण तृतीय चरणात सांगतात. साधना सिद्ध झाली. अरे किती श्लोकाचा ग्रंथ असू द्या, 100 श्लोकाचा असू द्या का 1 श्लोकाचा असू द्या, प्रत्येकाने जी साधना करायची प्रत्येकाचा महाराज एक सिद्धांत आहे. साधकाने जर साधना केली तर सिद्धता प्राप्त होते. आज त्या गोपिकेच्या जीवनामध्ये ही सिद्धता प्राप्त झाली. ती सांगते, कहा पगडा रूप देखे नेरा देखे तो सोबोईने घेरा. जिथे मला पाऊल टाकायचं तिथं सुद्धा माझा परमात्मा आहे. अशी महाराज चराचरामध्ये परमात्म्याची अनुभूती आली. आणि म्हणून तिने महाराज सांगितले की माझ्या जीवनामध्ये माझी साधना सफल झाली. ज्याच्या करता मी मेधाचा शहाणपणा सोडला तो परमात्मा मला चराचरामध्ये परमात्म्याची अनुभूती आली. आणि म्हणून हे चित्त चैतन्य रूप झालं. आणि खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये आनंदाचा काला झाला. कारण आनंद रूप फक्त भगवान परमात्मा आहे. आणि मग तुकोबारायने तू 2 गोपिकेचा संवाद पाहिला. आणि माझ्या बुवाजीला आवडणारी मी चाल म्हणतो बरं का. फुटो थकीत भैरे तुका, फुटो थकीत भैरे तुका, फुटो थकीत भैरे तुका, फुटो थकीत भैरे तुका, फुटो थकीत भैरे तुका. तुका
तुकोबाराय चकित झाले. अरे बाप रे बाप रे बाप, काय गोपिकेची भक्ती. 2 तास यांचा संवाद ऐकला तर महाराज मी चकित झालो. तोंडात बोट घातली कारण तुकोबारायने. जगाच्या इतिहासामध्ये तुकोबारायसारखा महात्मा जन्माला आला नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे तुकोबारायचे जीवन. ज्याला जीवनात यश व्हायचे ना त्यांनी जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनाचा अभ्यास करा. जगामध्ये तुकोबारायसारखे प्रयत्न एकाही संताला करावे लागले नाही. ते बी म्हणजे आता महाराज काही वाक्य असे असतात की त्याच्यात काहीतरी मग विवाद निर्माण होतात नाही का. मला तुकोबारायचा मोठेपणा सांगायचा, कोणाला कमी पर लेखायचं असं नाही. पण मला प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणजे तुकोबारायचे जीवन. काय प्रयत्नाची पराकाष्ठा. पत्नी गेली, मुलगा गेला, घराची राख रांगोळी झाली तरी जगद्गुरु तुकोबारायची गाढवावरनं धिंड काढली तरी वंदी कोणी मारी, निंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही, अशी चित्ताची समावस्था झाली पाहिजे बरं का. त्या दिवशी जीवनात आनंदाचा काल होतो, लक्षात घ्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही भक्ती केली पण गोपिकेसारखी भक्ती नाही हो. आम्ही अनंत जन्म साधना केली, युगानुयुग देवाबरोबर राहिलो, सवंगडी म्हणून राहिलो. पण या गोपिकेने एका अवतारामध्ये एका क्षणामध्ये देवाचं दर्शन झालं. त्या टायमाला यांचं अंतःकरण पवित्र झालं आणि देवाने त्यांना ती आनंदाची अनुभूती दिली. म्हणून तुकोबारायसारखे महात्मे सुद्धा चकित झाले. होतो थकीत भैरे तुका भागा रे सब मनका धोका. आता आपल्या जीवनामध्ये गोपिकेचा आदर्श घेऊन आपणही भक्ती करायला काय हरकत नाही असे तुकोबाराय म्हणतात. अशा जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबारायने बरं का ज्या महाराज देवाची साधना केली, एकदा त्यांचं भजन घेऊ. विठोबार कुमार मी याच्याकरता घाबरतोय. इथे मोठमोठ्या मंडळीची कीर्तन झाले, तिथं आपला कुठं चिपडा डोळा चिमकायचा म्हणून नियोजित वेळेस संपवायचा मी प्रयत्न. महाराज म्हणतात चालू द्या अजून थोडस. उद्या असं नको म्हणायला की याचं कीर्तन ठेवलं त्याने आपली खोडच मोडली बा, असं नको व्हायला बरं का. म्हणून मी घाबरतोय कदाचित. फक्त एक 5 मिनिटं द्या. आताशी आपला नियोजित वेळ संपलेला आहे. आता फक्त 5 मिनिटं महाराज म्हणतात म्हणून बरं का. ज्या गावात गेलं ते तिथला पासपोर्ट घेऊन गेला पाहिजे नाही का. जर तिथला व्हिसा घेऊन गेला नाही तर मग तिथं जेलची हवा खावं लागते नाही का. तसं आता त्यांचा व्हिसा मिळालाय 5-10 मिनिटाचा. तो जर नाही घेतला तर पुन्हा म्हणतील आता तू तुझ्या घरी मी माझ्या घरी, पुढच्या वर्षी नको भाऊ तू विठाला विठाला. माझ्या गुरुबंधूचं एक मान सन्मान म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊ. फक्त तुमचे 5 मिनिटं घेतो. वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका, वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका आनंद मिळाला पण आनंद द्विगुणित करण्याकरता अलग लक्षात कल्पित द्वैत ठेवून या ज्ञानोत्तर भक्ती करणाऱ्या या सगळ्या गोपिका वेदाचारूच्या कल्पित द्वैत ठेवून महाराज अलग लक्षात भक्ती करण्याकरता ह्या प्रवृत्त झालेल्या पुन्हा पुन्हा तो देव भेटा म्हणून. अवघ्या मिळवणे गवळणे येते नंदाच्या अंगणे, जातो आम्ही गोकुळ सोडोने आमुच्या सुना घेऊन. हे गे बाई माझी पायणा, हे गे बाई माझी पायणा, यशोदे बाळा तुझा दर्शन झालं पाहिजे. सगळ्या गोपिका आल्या आख्या प्रभागातल्या. ऐका बाई यशोदे नवल केले तुझ्या जाऊ द्या लय प्रमाण झाले बरं का. कारण सुरुवातीला आमची चर्चा झाली होती गुरुबंधूची. महाराज उद्या प्रमाण भरपूर झाले पाहिजे. आता त्यांची जर पसंती आहे तर मी कशाला प्रमाणाला कमी करू. कारण बुवा चालीच आणला आहे तुम्ही इथे. बुवा चालीच असल्यामुळे चालीशिवाय दुसरं येतच काय त्याला विठाला विठाला. कमी चालीचे नाहीत महाराज, हे बी माझ्यासारखेच चालीचे आहेत बरं का. पण ते म्हणतात आता आज तुझीच चाल दाखव, आम्ही आमच्या चाली नंतर दाखवू. विठाला विठाला. वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका. कधी परमात्म्याने महाराज कोणाला काही मेळच लागू दिला नाही. ना आईला मेळ लागू दिला, ना वडिलाला मेळ लागू दिला, ना गोपिकेला. घरी जरी सगळ्या गोपिका महाराज आल्या
तर आई म्हणायचे काय तुम्हाला काही काम धंदा आहे का नाही? हा अवघ्या मिळून गवळणे ते नंदाचे अंगणी जातो आम्ही गोकुळ सोडोने आमच्या सुना घेऊनी अशी गारानं सांगायचं, दर्शन घ्यायचं आणि आनंदात बिगुणीत करायचा बरं का. पण हे बी असं होतं ना बुवा, परमात्मा असा होता का आईच्या इथे महाराज खांद्यावर मान टाकायचा आणि पाठ गोपिकेकडे ठेवायचे, तिकडून सगळ्या गोपिका गारानं सांगायचं. हे जे तुझ्या कडेवर ते मानेवर मान टाकून बसलाय ना, हे काही साधन आहे महाराज. वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका सांगायच्या. याने असं केलं महाराज. काय केलं? तिसरी आली धावणे नेगबाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणे दोडीचे गाठ बांधुनी गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा कान्हा. कान्हा म्हणते, लहान म्हणते आणि यशोदा त्यांना म्हणायचे अरे 2 वाजत आले तुम्ही अजूनही गाराने सांगता का? हा माझा लेकरू काय तसं आहे का? माझे आछुडे बछुडे छकुडे राज रुपडे पांगरू. आता कोण जगामध्ये आई आपल्या लेकराला ती चोर ठरवी आणि जी चोर ठरवेल तिला सावत्राई म्हणायची. विठाला विठाला एवढं जरी महाराज लीला करायच्या तर आईला कधी मेळ लागू देणार. उलट गोपिकेला ती बोलायची तुम्ही लपवून याचा भवरा आळ घेता शारंगरा तुम्ही 12 घरच्या 12 गे भुलीच्या नाही बरं का गोकुळच्या नारी. काय महाराज एवढं मोठा भगवान परमात्मा त्यांना काय म्हणायची? माझे आछुडे बछुडे गे छकुडे हरी माझा गे साबळा येणे बोलावेल्या गोपीबा खुळा 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 खुळा. काय किती चालेल हो बाबा, तुम्ही फक्त चाली बसो. तुम्हाला वेगळा ब्रह्मानंद आणि वेगळी समाधी लावा. होय बाबा, वेगळी समाधी लावायची गरज आहे. ते बी मला प्रमाणानेशी सांगतो. जगातल्या सगळ्या शास्त्राने सांगितलं 19 ब्रह्म आहेत. किती? मूळ 19 ब्रह्म सांगितले. सावळे परब्रह्म, सगुण परब्रह्म, निर्गुण परब्रह्म असे त्याचे भेद सांगितले. असे किती परब्रह्म? तर 19 परब्रह्म सांगितले. त्या 19 परब्रह्मामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ब्रह्म जर कोणता असेल तिथे नाद ब्रह्म. विठाला विठाला महाराज चाली ऐकतात मंडळी. येत किंचित मांडी सुद्धा त्यांनी मोडली नाही. काय ताकद आहे महाराज गायने. म्हणून गायन महाराज बरं का, म्हणून प्रचार म्हणून नाही पण जवळजवळ तर महाराज मला असं वाटतं मी 1000-1500 चाली आता त्याचा डाउनलोड करून टाकणार आहे युट्यूबला. कमीत कमी 1500 चाली संकल्पच केलाय माऊलीच्या तिथे मी. त्यातल्या जवळजवळ 70 ते 80 चाली आतापर्यंत टाकलेल्या आहेत. विठाला 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 टाकायच्या म्हणजे कशा करता आपला फायदा व्हावा म्हणून नाही, तर या चालीमधून त्या 1,500 चालीतून एखाद्याने 10 जरी चाली बसवल्या तर त्याचं आयुष्य भाषणामध्ये योग्य ठिकाणी जाईल. म्हणून त्याचं महाराज नियोजन करायचे बरं का. चला, महत्वाचा मुद्दा असा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोपिका यायच्या आणि मला तो आनंद घ्यायचा. दर्शन घेतलं कोणाला वेणू माधुर्य, रूप माधुर्य, भाव माधुर्य. पण सगळ्या गोपिकेला महाराज आईला कधी खरंच वाटत नव्हतं. आणि वेळ तर निघून गेला. 5 वर्षाचा काना झाला. 5 वर्षापर्यंत लीला करायच्या होत्या. का 5 वर्षापर्यंत? कारण 5 वर्षापर्यंत महाराज ती लेकरं ब्रह्म असतात बरं का. ब्रह्म कोणाला म्हणतात माहितीये का माऊल्या तुम्हाला? हातातली वस्तू जोपर्यंत तोंडात जाते तोपर्यंत त्याला ब्रह्म म्हणायचं. आणि हातात घेतलेली वस्तू खिशात गेली की त्याला भामट म्हणायचं. विठाला विठाला. आता 5 वर्ष पूर्ण झाले. आता पुढचे काम पुढे बहुत करणे आहे. आणि म्हणून मग काय केलं, आता घरातच खोडी केली पाहिजे म्हणजे आपल्या आईला पटेल की आपलंच लेकरू खोड करे. उगा आपण दुसऱ्यालाच नाव ठेवतो. आणि मग काय केलं, तिथं गोपिका आल्या होत्या ना, त्या गोपिकेमध्ये मला देवाने एक लीला केली. एवढ्याही गडबडीमध्ये एक लीला केली. म्हणले आई ही जी आली ना ही पांडुरण्यावरून ही गोपिका ही समोर बसलेली हिने माझा चेंडू लपून ठेवलाय. लय शाण्या तुझ्या कीर्तनाला माझं नाव घेतो का? आता ती बिचारी कोणाचा चेंडू कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही कोणाचा चेंडू ठेवला नाही. उठली तिने आली नाही यशोदेकडे. ए कृष्णा तोंड सांभाळून बोल, कुठं तुझा चेंडू ठेवलाय? आता देवाला विश्व निर्माण करता येतं, ते चेंडू निर्माण करता येत नाही का? निर्या सरिता चेंडू पडे धरणीची. अशा अनंत प्रकारच्या लीला केला. कोणाला काही ताळमेळच लागू दिला नाही.
पण यशोदेला वाटलं महाराज, देवाला वाटलं आता आईलाच आपण लीला महाराज खरी करून दाखवायची. मग महाराज काय केलं, घरात खोडी केली. पण त्या खोडी करता करता तेवढ्यात एक म्हातारी बोलली, म्हणली हे बघ आता तुम्ही सगळ्या गोपिका आहे ना घरी जा, हे काय कोणाला मेळ लागू देत नाही, 2 वाजलं तरी अजून याचं चाललंच आहे, याचा बेत मी पाहते म्हणले, म्हणजे कृष्णाचा बरं का, माझा नाही. आणि मग मात्र त्या म्हातारीने आमंत्रण घेतलं आणि आईला म्हणतं, आई जाऊ का त्या गोपिकेकडे, तिथे मान टाकलेली आणि कानात बोलायचं की कोणीतरी म्हातारी म्हणते माझ्याकडे ये, तुला पकडून आणते. मी काय उन्हाने पांढरी नाही झाली, अनुभवाने पांढरी झाली. काय काय माणसं पांढरं झालं तरी काळा लावून बोंबलत फिरतात, त्याच्यात आम्ही पण आहेत बरं का, तसं काही चिंता करू नका बरं का. तुम्हाला फॉर्म्युला सांगून जातो आता मग मध्य प्रदेशवाल्याला, महाराष्ट्राचा. जर महाराज केस काळे येवत असं वाटत असेल ना, 80 वर्षाचा म्हातारा पकडायचं, 2-4 लिटर डांबर आणायचं, खाली पाळायचं आणि त्याला डांबर पाजायचं. आतून असे ओरिजिनल काळे उगले पाहिजे, जरा तोंडच बारीक झालीत म्हणून थोडीशी फवारणी केली. त्याला महत्व असेल. म्हातारीने आमंत्रण घेतलं, तू फक्त येऊन बघ. आई म्हणली अरे बाबा 2 वाजलेत, माझे घराचे कामं राहिले, आणि कशाला त्या गोपिकेच्या नादी लागला, पाठीवर फटका मारला. जसा फटका पाठीवर बसला यशोदेचा, ते सांगते आई कोणाचे ऐकू नको गे, आई मजला मारू नको गे, नाही केली कुणाची मी तोरी, या खोटे बोलतात नारी. काय महाराज कशाला यांचं ऐकते मला मारते. ती म्हणले हे बघा आता तुमचा देव भक्ताचा काय ते बघा तुम्ही, माझे घरातले सगळे काम राहिले, देवाला खाली सोडून दिलं, छुम 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 करत गेला. त्या आजीच्या पात्राला पकडला, आजी येतो बरं का, अरे तुम्ही येऊनच बघ म्हणले. नवविध भक्तीच्या नवरात्रा, मी अशी तशी नाही म्हणले, वेदांत शहाणपणा घेऊन नवविध प्रकारची भक्ती केली. एक भक्ती या आत्मरूपी देवीला वाहिलेली आहे, आणि तूच अंतकरणात राहतो. त्यालाच मी गोकुळ करून दाखवते, तू फक्त घरी येऊन बघ. घेतलं आमंत्रण, घरी निघून गेली. सगळ्या गोपिका निघून गेल्या. परमात्मा दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेला आणि त्या भक्तीच्या माध्यमातून आकळल्या गेला. भावबळे आकळे भावेन देव, देवाकारणे भावत अस्मात. पकडला निघाले रस्त्याने, कोणाच्याही हाताला न लागणारा, पण मी पकडला, तिला अभिमान निर्माण झाला. आणि अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. आपलं तुका म्हणे नरके घाले अभिमान, अभिमान नरकात नेऊन घालतो बरं का. तो अभिमान जर गेला तर देव होतो. अगोदर मला अभिमान गाठला, भक्ती केली तर परमात्मा आला. पण परमात्मा पकडला, कोणालाही जमलं नाही, ते मला जमलं. आता जर बोलली नसती, बोललं की सगळेच बिघडतंय हो. मग स्वाधनवत परमार्थ केला पाहिजे. त्याच्याकरता साधू संतांनी बरं का साधना सांगितल्यात. आमचे बुवाजी महाराजांचा चांगला अभ्यास आहे बरं का, मी त्यांना बऱ्याच वर्षापासून जाणतोय. पण तरी सुद्धा त्यांची जी प्रवृत्ती ना बघ, ती अंतःकरण प्रवृत्ती त्यांची चांगली. या समाजात फिरण्यापेक्षा आपली साधना घडली पाहिजे अशी त्यांची भावना आहे आमच्या बाबांची बरं का, महाराजांची. तशी अंतःकरण वृत्ती, शांत बसायला पाहिजे होतं. परमात्मा हातात आलाय ना तर गपची बसायला पाहिजे. पण तिला अभिमान निर्माण झाला, मी याला पकडलं. आणि महाराज गल्लीच्या त्या द्वारावर आले, तिने सांगितलं धावा बाई धावा बाई घेतो बरं का. 5 मिनिटं म्हणलो, पण 10 मिनिटं पुढे निघून गेले, त्याचाही मेळ नाही लागला. आणि मग ती गोपिका धावा धावा म्हटली, बोलली तशी मला देवाने लीला केली. जोपर्यंत बोलली नाही तोपर्यंत परमात्मा हातात राहिला. ती कुबडी म्हातारी 80 वर्षाची, पुढं काठी टेकवत चाललेली, बुरखा घेतलेला. आता बुरखा कशाला, पदरच नाही राहिला, तर बुरख्याचं काय घेऊन बसले. अजून खेड्यापाड्याने बरं आहे वातावरण. मुलगा का मुलगी हेच कळत नाही शहरात. एकदा कीर्तनात एक बडबड करत होते, त्यामुळे हे गपची बस ना. शेजारी बसले करत होतो, बाबा तो मुलगा नाही मुलगी आहे. मी तुम्ही त्याचे वडील आहेत का काय? नाही नाही, मी त्याची आई आजच पॅन्ट घालून आली म्हणली. विठाला विठाला जाऊ द्या, महत्वाचं मत आहे. तर मला ते पकडलं, पण मला धावा धावा म्हटलं की देवाने एक लीला केली.
ती कुबडी म्हातारी आजी डोक्याला खूप खाजायला आली. जरा हात सोडता का? आता पूर्वी विश्वासराव होते बरं का, आताचे विश्वासराव पानिपतच्या युद्धात गेल्यामुळे सगळंच वाटोळ झालंय. पण त्यावेळेस विश्वासराव होते. हा 5,500 वर्षापूर्वी. आजीने काय मागं पाहिलं नाही, डोकं खाली पुन्हा हातात हात दिले, एवढा विश्वास होता. आणि मग काय केलं देवाने? आता तो लीलाधरच होता, त्याचं नावच लीलाधर. त्याने काय केलं महाराज? हात सोडला. एक तिथं छोटीशी मुलगी खेळत होती, त्या मुलीला पकडलं, त्या आजीच्या हातात हात देऊन टाकला. आणि आजीच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या रस्त्याने, छोट्याशा रस्त्याने जाऊन त्या नंदवाड्यावर गेलं आणि यशोदेच्या कमराला जाऊन बसला. आई, काल जिने आमंत्रण दिलं होतं ना की आज पुन्हा वाड्यावर येणार आहे बरं का, बस बस. मी काय खोडकर आहे का? हा, तुला वाटतं का मी नाही रे बाळा, तू काही चोर नाही, खोडकर नाही. आणि जाऊन बसलो यशोदेत. हिने मला ती पोरगी धरली, पाठीमागं पाहिलं नाही आणि नंदाच्या वाड्या, ए यशोदे! आता इथली गावातली एखादी यशोदा नाही पळत यावे इकडं. नाही, कीर्तनाला नाही आले का? शाली जेवायला येईल मात्र बरं का ती. हा, कीर्तनाला नाही येणार, जेवायला येईल ती. आणि असं म्हटलं बघ महाराज, यशोदा बाहेर आली कडेवर घेऊन परमात्म्याला. बघ 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 आई, काल आमंत्रण देत होती, बघ कोणाला पकडून आणलं म्हणते, मला चोर म्हणती. आणि मग यशोदा माया म्हणते, हो झालंय काय तुम्हाला? का माझंच घर सापडलंय तुम्हाला? का गावात काही मला एकटीलाच लेकरू आहे? उठता सुटता माझ्या अंगावर येतात आणि खुशाल गाराने सांगता म्हणले, हा अवघ्या मिळवणी गवळणी येते नंदाच्या अंगणी. आलं लक्ष? सगळ्या उठा तर तुम्ही उठा. ते म्हणले, हे बघ तुझं कार्ट पकडून आणले. अहो आत्या, तो बुरखावर करून बघा. माझा लेकरू माझ्या कमरेला आहे, म्हातारीने बुरखावर करून पाहिला. आणि मग पाठीमागं वळून पाहिलं, शेवावलं करून. कोण का तू? म्हणले मी ठकी. इथं कोणी आहे का ठकी? नाही तर पुन्हा म्हणतील या मुडद्याला का माझंच नाव सापडलं होतं, नको असं व्हायला बरं का. मी ना ठकी म्हणले कोणाची नात? म्हणले रामा गावळ्याची नात. तू कशी काय माझ्या हातात? ते डोकं खाजायच्या टायमालाच कार्यक्रम झाला. वेठाला वेठाला असा भगवान परमात्मा नटखट होता, कोणाच्या हाताला येत नव्हता, कोणाला मेळ लागू देत नव्हता. पण महाराज आज मात्र घरातच खोडी केली, डेऱ्यात उडी टाकली आणि डेऱ्यातलं लोणी खायचं. आणि मग मात्र मला डेऱ्यात हात घातला. रोज लोणी वरती यायचं 10-5. अरे जुन्या काळामधले ते दही दूध लोणी, एवढाले लोण्याचे गोळे निघायचे. आता काय महाराज ते पावशर इरजण घालतात आणि हाताने असं असं घालतात, त्याचा फेसही होत नाही. ते ताक आहे का लोणी आहे का काय, त्याचाही मेळ लागत नाही. आता काय बोलत नाही. पूर्वीच्या काळामध्ये असं उभा राहून महाराज पावित्र्य घेऊन असं घुमघुम करते डेरे. जर त्या रस्त्याला जर मनुष्य चालला असेल वरच्या स्टँडवर, इथं जर घुसळून चालला असेल, इथला घुम घुम करणारा आवाज त्या माणसाच्या कानावर जायचा. असे 5-5, 10-10 हजार लिटरचे त्या मोठाले हांडे, त्याच्यात उडी टाकली आणि महाराज आटल्यात लोणी करायला. कारण आईच्या लक्षात आलं पाहिजे का आपलंच लेकरू खोड कराय, लोणी खायचं. उन्हवणी टाकलं, शिळवणी टाकलं तरी लोणी येत नाही. भाई मागं सारली. आता भाई म्हणले होतं अवघडच होईल. यशोदेचं चित्र बघा, इथपर्यंत बाई कंचुकीची बरं का, थोडीशी भाई मागं सारली. आता पुरुष वर्गाने हात शिवलं, मायला तरी कुठं कमी राहिले. पुरुष वर्गाने हात बाहेर शिवलं तर मायला काढूनच टाकल्या. ते काही काही आपल्याला आवडतात का आता त्या विठाला विठाला. आई मागं सारली आणि लोण्याच्या त्या महाराज त्या डेऱ्यामध्ये हात घातला, तशी ती माथा जावळाची वेणी हातात आली आणि असा परमात्मा उचलला 5 वर्षाचा. जसा उचलला तसे 2 खडीसारखे समोर दात आलेली. आणि तो सावळा परमात्मा, तुझे श्री मुख सुंदर कुसुम शुभ कांते नागर काशे पितांबर मनोहर पाहुणी भूल पडली. यशोदेला भूल पडली. आणि महाराज लेकरू माझा याच्यात एवढी मोठी रवी, एवढ्या त्या रव्या असायच्या. एवढी मोठी रवी जर माझ्या लेकराच्या माथ्याला लागली असती तर कसं झालं? यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं. कशाला खोड्या करतो रे बाबा? पण मात्र लक्षात आणून दिलं की आपलंच लेकरू खोड करे. मग आईने सांगितलं बाबा इथे राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. आणि मग सांगितलं या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ 2 टीम होत्या. 5 ते 7 वर्षाची एक टीम कृष्णाची आणि 7 ते 11 वर्षाचे जेवढे गोपाळ ते बलराम दादाच्या टीमचे. आता पूर्वीच्या काळामध्ये महाराज असे भरभरून पाऊस पडायचा, चारा भरपूर असायचा. मग बारकाले वासरा परमात्म्याने राखायचे. मोठाल्या गाया रोडच्या वरती बलराम दादाची पार्टी म्हणजे वेगळं घेऊ नका बरं का, नाही तर पुन्हा आता निवडणूक आल्या तर नसलेला कुठं व्हायचा. आणि मग महाराज 5 मिनिटात ते जनावर जोगायचे. पूर्वी पाऊस होता, पाणी होतं, चारा असायचा. मग काय करायचं? असं मोठं पटांगण पाहून तिथं ते सगळे बसवायचे. वासराईकाच्या पटांगणामध्ये महाराज मोठाल्या गायीकडच्या मध्ये त्या रोडवरती मग त्यांचे खेळ चालायचे.
ते खेळ कोणते होते? हमामा तो गाणे, असे हमामा खेळतात. थकले बोरे, थकले बरं का सगळे, मी बी थकलो. जेवढं खाल्लं होतं तेवढं थकलेलं. आताचे गोपाळ असे चॅप्टर आहेत ना, त्या अगोदरच खांदी बार पोटी बुक म्हणायचं कामच नाही तेवढं. सकाळीच भाकरी घेऊन आले सगळे बरं का कीर्तनदारा सगळं. त्याच्यामुळे खडकी सोडलेल्या मोठाने म्हणायची गरजच नाही, त्या अगोदरच सोडून आलेले बरं का. त्याच्यामुळे झालं सगळ्या महाराज सांगितलं खांदे भार पोटी बुक सगळे गोपाळ एकत्र केले. कर्माचे अधिकारी जवळ बसवले, त्याच्यानंतर उपासनेचे अधिकारी असे कमलाकार बसवले, त्याच्यानंतर ज्ञानाचे अधिकारी स्वतः भगवान परमात्मा मध्ये उभा राहिले आणि कर्म उपासना आणि ज्ञान या तिन्हीची शिरुदोरी एकत्र केली. आणि महाराज त्या साधू संतांना भगवान परमात्म्याने महाराज अधिकारी बनवलं आणि त्यांना सगळ्याला आनंदाचा काला दिला. जीवनामध्ये असा प्रभूचा काला, आनंदाचा काला साधना करता करता बुवाजीच्या सानिध्यामध्ये एक दिवस आपल्याही जीवनात यावा अशी त्यांच्या चरणी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. आणि ज्या ज्ञानोबाराय तुकोबाराय तुम्हाला मला परमार्थाचा वारसा दिला, एकदा त्यांचं भजन करू. ज्ञानेश्वर विठाल जय जय शिंकेला दुरी कंठी धरिला कृष्ण मने कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे
Thank you.